नमस्कार. बॉलिवूड अभिनेता सलमान खान सोबत त्याचे संपूर्ण कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात असते. सध्या त्याची बहीण अर्पिता तिच्या पोलीस तक्रार केल्यामुळे चर्चेत आली आहे. मुंबईतील खार येथील त्यांच्या घरातून हिऱ्यांचे झुमके चोरीला गेलेले आहे. त्यासाठी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. अर्पिता खानच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी संदीप सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली असून तो मुंबईतील विलेपार्ले पूर्वी येथील आंबेवाडी झोपडपट्टीत राहणार आहे. तो अर्पिता खानच्या घरात हाऊस हेल्पर म्हणून काम करायचा. चोरी प्रकरणी तो आता पोलीस कोठडीत आहे. अर्पिताच्या त्या कानातल्याची किंमत 5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तो मेकअप ट्रेमध्ये ठेवलेला होता, जो नंतर सापडलाच नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि त्यानंतर त्यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीला पकडण्यात आले. हे प्रकरण 16 मेचे आहे आणि त्याच दिवशी पोलिसांनी तपास करून चोर शोधून त्याला अटक केली. गेल्या सुमारे 4 महिन्यांपासून संदीप हा अर्पिताच्या घरी काम करीत होता. तसेच कोणालाही न सांगता तेथून पळून गेला. संदीपच्या घरातून चोरीचे कानातले सापडले असून तो पोलीस कोठडीत आहे. अर्पिता आणि आयुष शर्मा त्यांच्या 2 मुलांसह त्या घरात राहतात. मात्र सलमान खानच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत अर्पिता ही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सलमान खानची दत्तक बहीण आहे, पण संपूर्ण कुटुंब तिच्यावर खूप प्रेम करतात. 2014 मध्ये तिचे आयुष शर्मासोबत लग्न झाले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.